तर हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच आज पाटील ट्रेडर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तसंच तुमचं मी सर्वांचं स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला टॉपिक होणार आहे हाऊ टू मास्टर एंट्री अँड एक्झिट इन बायनरी ट्रेडिंग. आपल्याला बघायचं आहे की एंट्री आणि एक्झिट म्हणजे काय. एंट्री म्हणजे एंटर करणं, जेव्हा आपल्याला ट्रेड बरोबर वाढत असेल, प्रॉपर ॲनालिसिसनी आपली ट्रेड एंटर करू शकता असं वाटत असेल तेव्हा आपल्याला एंट्री करायचं आहे. एक्झिट म्हणजे तेव्हा जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला एंटर नाही करायचं आहे, त्याला म्हणतो आपण एक्झिट इन बायनरी ट्रेडिंग. तर आता आपण काही बेसिक्स पॉईंट्स आपण जाणून घेऊ आपल्या बायनरी ट्रेडिंगमधले एंट्री आणि एक्झिटची. तर एंट्रीमध्ये सर्वात आधी तुम्हाला कधी एंट्री घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो प्रॉपरली. सर्वात पहिले तुमचा पॉईंट आहे टेक्निकल ॲनालिसिस. तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस यूज करायचं आहे टेक्निकली, आणि तुम्हाला बरोबर सपोर्ट रेजिस्टन्स बनवायची आहे तिथे, आणि तुम्हाला ट्रेड फॉलो करायची आहे. सेकंड आहे तुमचं ट्रेंड. तुमचा ट्रेंड कोणत्या डायरेक्शननी चालला आहे त्या ट्रेंडच्या डायरेक्शननी तुम्हाला ट्रेड घ्यायची आहे आफ्टर ॲनालिसिस. थर्ड पॉईंट आहे आपला की जास्तीत जास्त तुम्हाला व्हॉलेटिलिटी थोडंसं अवॉइड करायचं आहे. व्हॉलेटाईल ट्रेड्स तुम्हाला नाही घ्यायची आहे. चौथा पॉईंट आहे आपला की तुम्हाला डेमो अकाउंटने ट्रेड करायचं आहे. इफ तुमचा ट्रेंड अप ट्रेंड असणार तर डेमो अकाउंटने ट्रेड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की ॲक्युरेसी आपली किती चालली आहे डेमो अकाउंटवरती, आणि त्यानंतर तुम्ही आपला रिअल अमाऊंट यूज करू शकता आणि ट्रेड प्लेस करू शकता. जर अप ट्रेंड असणार तर तुम्ही अप डायरेक्शनची ट्रेड घेऊ शकता, आणि जर डाऊन असेल तर तुम्ही डाऊन घेऊ शकता. तरच आपल्याला असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत जेणेकरून आपल्याला थोडं इझी होऊन जातात एंट्री कधी करायची आपल्याला बायनरी ट्रेडिंगमध्ये. तसंच सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला खूप हेल्प करतो बायनरी ट्रेडिंगमध्ये टू गेट अन एंट्री. परफेक्ट एंट्री आपल्याला तेव्हाच भेटते जेव्हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपण बनवतो, क्रिएट करतो आपल्या चार्टवरती. तसंच तुम्हाला फक्त डेमो अकाउंटमध्ये ट्रेड करायचं आहे एंट्रीच्या वेळेस, कारण की अक्युरेसी तुम्हाला तेव्हाच येणार जेव्हा तुमचा डेमो ट्रेड विन होणार, आणि नेक्स्ट तुम्ही ट्रेंड बघून आपल्या रिअल अमाऊंटनी ट्रेड करू शकता. तसंच एक्झिटमध्ये आपण बघू शकतो कधी एक्झिट करायचं आहे. एक्झिट म्हणजे नेमकं काय की त्या टायमावर आपल्याला एंट्री प्लेस नाही करायची, आपल्याला अवॉइड करायचं आहे, पेशंटली वेट करायचं आहे फॉर नेक्स्ट ट्रेड, फॉर नेक्स्ट एंट्री. एक्झिटमध्ये तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट खूप आवश्यकता आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जास्त काही नाही मित्र की मनी मॅनेजमेंट सारखंच असते. फक्त तिथे इतकंच असते की रिस्कमध्ये आपल्याला जितकं आपलं, जर तुम्ही $5 रिस्क मॅनेजमेंटमध्ये ठेवला आहे, म्हणजे जवळपास तुम्ही $5 जर $100 कॅपिटलमधून तुम्ही लॉस करायचा बेअर करू शकताय, तर तुम्ही $5च तुम्ही आपलं लॉस ठेवू शकता. आणि तसंच तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट तसंपणाने प्रॉपरली फॉलो करायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट यूज करून तुम्हाला अर्ली एक्झिट करायचं आहे जेव्हा तुम्हाला मार्केट असं वाटत आहे की मे बी हे थोडं व्होलेटाईल जाऊ शकतो, किंवा अगेन्स्ट ट्रेड जाऊ शकतो, अगेन ॲनालिसिस जाऊ शकतो. जर जेव्हा की ते OTC मार्केट असणार तेव्हा तुम्हाला तिथे अवॉइड करायचं आहे ट्रेड्स, आणि तेव्हा तुम्हाला प्रॉपर एक्झिट करायचं आहे. किंवा इव्हन तुम्ही ब्रेकआउट्समध्ये पण आपले ट्रेड प्लेस करू शकता जर तुम्हाला प्रॉपर एंट्री भेटत असणार आणि एक्झिट भेटत असणार तेव्हा. आणि मेन म्हणजे एक्झिटच्या वेळेस समटाईम्स असं होतं की इफ आपण अपची ट्रेंड लावली आहे, जर नेक्स्ट कॅन्डल पण अप बनत असेल पण ते जर का नाही बनली, कारण की आपल्याला माहीत असते की नेक्स्ट कॅन्डल बनणार आहे, पण OTC मार्केट कधी कधी फ्लक्च्युएट करते आणि रिस्की पण असते, ज्यामुळे आपला ट्रेड लॉस होऊन जातो. तसंच तुम्हाला थोडंसं आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचं आहे आणि तुम्हाला लॉस आपला वाचवायचा आहे जेवढा होऊ शकतं तेवढा, आणि तसंच तुम्हाला तिथून एक्झिट व्हायचं आहे प्रॉफिट घेऊन, आणि तिथे तुम्हाला थांबून जायचं आहे. तर तुम्हाला अजून काही क्वेरी असेल, डाऊट असेल, किंवा तुम्हाला गाईड हवी असणार तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तिथे तुम्हाला गाईड करणार. अजून या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला. तर लवकरात लवकर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र, जय हिंद.